मित्रांनो, आज आपण इंटरनेट बँकिंगचा अभ्यास करणार आहोत. इंटरनेट बँकिंगलाच शुद्ध मराठीमध्ये आंतरजाल बँकिंग असेही म्हणतात. तर बँकिंग क्षेत्रात लागलेला हा एक महत्त्वाचा शोध आहे. तर आंतरजाल बँकिंग या संकल्पनेची 1980च्या दशकात पडलेल्या देणगीचा परिणाम 21व्या शतकात संपूर्ण जगास अनुभवास मिळत आहे. तर इंटरनेट बँकिंगची सुरुवात 1980च्या दशकात झाली आणि तेव्हापासून ते आजपर्यंत दैनंदिन नवीन शोध हे बँकिंग क्षेत्रात लागत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होत असलेली ही प्रगती, त्यामुळे नवीन सुविधा प्रत्येक क्षेत्रात ग्राहकांना मिळत आहे. त्याचबरोबर मनुष्यरहित सेवांचं प्रमाण सुद्धा वाढत आहे की माणसाशिवाय सुद्धा ही कॉम्प्युटरद्वारे कार्य हे होत आहे. इंटरनेट बँकिंग सुद्धा मनुष्यरहित प्रणाली आहे. त्याचा परिणाम म्हणून आपले जीवनमान, कार्यपद्धती यात झपाट्याने बदल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. तर माहिती तंत्रज्ञानात होत असलेल्या सुधारणा आणि संशोधनाचा फायदा हा संपूर्ण जगालाच होत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या, संगणकाचा आणि इंटरनेटचा उपयोग बँकिंग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्याचा परिणाम देशातील व विदेशातील बँकिंग सेवा ह्या एकमेकांना इंटरनेटच्या सहाय्याने जोडल्या जाऊन खातेदारांच्या दरवाजापर्यंत त्या पोहोचल्या आहेत. याचा उपयोग खातेदार घरबसल्या देशातील व विदेशातील कोणत्याही बँकेशी व्यवहार करू शकत आहे. तर संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमाने तर आधुनिक काळात क्रांतीच केलेली आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग हे जवळ आलेलं आहे. बँकिंग क्षेत्रातही सर्वच कामासाठी कॉम्प्युटरचा आणि नेटचा उपयोग होत असून त्याच्या सहाय्याने बँकिंग सेवा ह्या 24 तास पुरवल्या जात आहे आणि त्यामुळे कागदाद्वारे होणारे व्यवहार अतिशय कमी झालेले आहे. तर इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने बँक ग्राहकांना नवीन सेवा सुविधा पुरवित आहे. ग्राहकांना विविध नवनवीन सेवा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येतील याच्यावरती आणखी संशोधन होत आहे आणि त्यामुळे नवीन सेवा सुविधांचा दैनंदिन विकास होत आहे. तर इंटरनेट बँकिंगमध्ये इंटरनेट या सुविधेला अत्यंत महत्त्वाचे असते, कारण नेटशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही. जागतिक पातळीवर विखुरलेल्या संगणकांना टेलिफोन कनेक्शन, रेडिओ लहरी आणि कृत्रिम उपग्रह लहरी यांच्या सहाय्याने एका जाळ्यात जोडून तयार झालेले जाळे म्हणजे इंटरनेट होय. इंटरनेटलाच WWW वर्ल्ड वाईड वेब असेही म्हणतात. आता आपण वेबसाईटचा जो ॲड्रेस असतो तर त्याच्या आधी WWW असं म्हणतो, पण या WWWचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल तर याचा फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. तर जगभरातील संगणकांना एका जाळ्यात जोडून माहितीचे आदानप्रदान करणं अत्यंत सोपं आणि सुलभ झालं आहे. याचा उपयोग कोणतीही व्यक्ती कॉम्प्युटरच्या व नेटच्या सहाय्याने जगभरातील कोणत्याही माहितीचं आदानप्रदान करू शकते, माहिती मिळवू शकते, त्याचप्रमाणे माहिती जगभरामध्ये पाठवू सुद्धा शकते. तर अशा रीतीने नेटच्या सहाय्याने संदेशवहन प्रक्रिया ही अतिशय सोपी झालेली आहे. बँकिंग क्षेत्रातही इंटरनेटचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे सर्व बँकिंग क्षेत्र एकत्र जोडलं गेलं आहे. बँकिंग क्षेत्रात बँका आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा व सुविधा देण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करण्यावर भर देत आहे. त्यामुळे बँकिंग व्यवसायातील सर्व व्यवहार आणि बँकिंगची कार्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या व इंटरनेटच्या सहाय्याने केली जात आहे. बँकिंग क्षेत्रात ग्राहकांना त्यांचे व्यवहार बँकेशी करण्यासाठी प्रत्यक्ष बँकेत न जाता इंटरनेटच्या सहाय्याने करण्याची सुविधा बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येते. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की इंटरनेटच्या माध्यमातून बँका जो व्यवहार करतात त्यालाच इंटरनेट बँकिंग असं म्हणतात.
इंटरनेटच्या माध्यमातून इंटरनेटच्या सहाय्याने बँका जे व्यवहार करतात त्याला इंटरनेट बँकिंग म्हणतात, अशी आपल्याला इंटरनेट बँकिंगची व्याख्या करता येते. तर बँकेमार्फत इंटरनेट बँकिंग सुविधा मिळवण्यासाठी विहित अर्जाच्या नमुन्यात खातेधारकाला संपूर्ण माहिती भरून द्यावी लागते. अशा खातेधारकाचे खाते पडताळून पाहिल्यानंतर बँक खातेधारकाला इंटरनेट सेवा उपलब्ध करून देत असते. इंटरनेट बँकिंगच्या सेवेचा उपयोग करून घेण्यासाठी ग्राहकांना किंवा खातेदाराला इंटरनेट बँकिंगसाठी लागणारा वैयक्तिक गुप्त सांकेतिक क्रमांक हा बँकेकडून दिला जातो. सांकेतिक क्रमांकाच्या सहाय्याने खातेधारकाला इंटरनेट बँकिंगची सेवा उपलब्ध करून घेता येते. बँकेमार्फत दिला जाणारा हा जो सांकेतिक क्रमांक आहे तो खातेधारकाने सुरक्षित ठेवणं, गुप्त ठेवणं आवश्यक असतो आणि लक्षात ठेवणं आवश्यक असतं, कारण ह्या क्रमांकाशिवाय खातेधारकाला इंटरनेट बँकिंगची सेवा मिळत नाही. इंटरनेट बँकिंगची सेवा बँकेमार्फत खातेधारकाला उपलब्ध करून दिल्यानंतर त्या बँकेशी संबंधित सर्व व्यवहार इंटरनेट बँकिंग मार्फत करता येतात. तर इंटरनेट बँकिंगद्वारे ग्राहकांना करता येणारे व्यवहार किंवा खातेधारकांना करता येणारे व्यवहार की ते कोणकोणते व्यवहार इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने करू शकतात याचा विचार आता आपण करूया. तर बँकेचे खातेदार व बँक यांच्यातील व्यवहार हे पूर्णपणे इंटरनेटवर आधारित असतात. देशातील सर्व बँका खातेदारांना घरबसल्या बँकिंगच्या सर्व सोयी इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देतात. त्यामुळे खातेदारांना इंटरनेट बँकिंगद्वारे अनेक व्यवहार घरबसल्या करता येतात. तर ते व्यवहार कोणकोणते आहेत तर त्याचा आपण आता थोडक्यात विचार करूया. तर त्यामध्ये बँक खातेदारांना इंटरनेट बँकिंगद्वारे विवरणपत्र मिळवता येतं, त्याचप्रमाणे निधीचं हस्तांतरण करता येतं, स्वतःच्या खात्यातील शिल्लक व इतर व्यवहाराची संबंधित सर्व माहिती मिळवता येते आणि विमा हप्ता भरणे, जगातील कोणत्याही बाजारपेठेतून वस्तू व सेवांची ऑनलाईन खरेदी करणे व या वस्तू आणि सेवांच्या किमतीचं प्रदान करणं किंवा त्याची रक्कम ही अदा करणं, बँक खात्यात ठेवी जमा करणं, शेअर, कर्जरोखे, बॉन्ड व गुंतवणुकीची खरेदी करणं, बँकेशी संबंधित असलेल्या विविध योजनांची माहिती मिळवणं, वीज बिल, टेलिफोन बिल, घरपट्टी यांचा भरणा करणं, तिकीट, रेल्वे तिकीट, सिनेमागृह तिकीट यांचं आरक्षण करणं, आयकर, संपत्ती कर अशा करांचा भरणा करणं, तसंच मोबाईल, डिश टी व्ही रिचार्ज करणं, अशी विविध व्यवहार इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून खातेधारकाला घरबसल्या करता येतात. त्यासाठी त्याला बँकेत जाण्याची गरज भासत नाही. तर आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, इंटरनेट बँकिंगचे फायदे. तर इंटरनेट बँकिंगद्वारे खातेधारकाला 24 तास सेवा ही प्राप्त करता येते किंवा 24 तास त्याचा उपयोग करून घेता येतो. तर इंटरनेट बँकिंगचा फायदा ग्राहकांना किंवा खातेधारकांना काय होतो याचा विचार आता आपण करूया. त्यामध्ये पहिला फायदा असा आहे की इंटरनेट बँकिंगमुळे खातेधारकांना घरबसल्या बँकेशी संबंधित व्यवहार करता येतात. दुसरा फायदा, इंटरनेट बँकिंगमुळे व्यवहार करताना निर्माण होणाऱ्या कर्मचारी व मनुष्यनिर्मित अडचणी निर्माण होत नाही. तिसरा फायदा, इंटरनेट बँकिंगमुळे खातेधारकांना कोणतीही स्लिप भरण्याची व बँकेत जाऊन रांगेत उभं राहण्याची गरज राहत नाही. चौथा फायदा, इंटरनेट बँकिंगमुळे वेळेची, श्रमाची बचत होत असते, वेळ वाचत असतो, घरबसल्या थोड्या क्षणामध्ये ही कार्य होऊ शकतात. पाचवा फायदा, इंटरनेट बँकिंगमुळे बँकेशी करण्यात येणाऱ्या व्यवहारामध्ये विश्वासार्हता सुद्धा वाढत असते. त्याचप्रमाणे पुढचा फायदा, बँकेशी व्यवहार केल्यामुळे खातेधारकाच्या उत्पन्नाची माहिती गोळा करता येते व त्यामुळे लोकांना आयकर चुकवेगिरी करता येत नाही. तर इंटरनेट बँकिंगचा हा एक फायदा आहे की लोकांचं उत्पन्न हे बँकेला कळत असतं आणि त्यामुळे लोकांना कर चुकवेगिरी करता येत नाही.
इंटरनेट बँकिंगमुळे बँकेशी व्यवहार करण्यासाठी येणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणावर बचत होते. हा एक फायदा इंटरनेट बँकिंगचा आहे. त्याचप्रमाणे इंटरनेट बँकिंगचा फायदा हा बँकांनाही होतो आहे, कारण बँकेतील कर्मचाऱ्यांवर होणारा ताण कामाचा तो कमी होत आहे, कारण लोक बरीच अशी कामं घरबसल्या करत आहे आणि त्यामुळे बँकेतील लोकांची गर्दीही कमी होत आहे. तर इंटरनेट बँकिंगमुळे खातेदाराच्या गरजेनुसार त्याला व्यवहार करता येतो. तर अशा रीतीने इंटरनेट बँकिंग ही ग्राहकांना, बँकांना ही फायदेशीर आहे. ग्राहकांना सुद्धा लहान मोठ्या रकमांचे व्यवहार अत्यंत जलद गतीने इंटरनेट बँकिंगद्वारे करता येणं शक्य झालेलं आहे. आणि त्यामुळे पूर्वीची बँकिंगची कामं किचकट वाटत होती, की बँकेत जाणं, 2 तास तिथं घालवणं, रांगेत उभं राहणं, नंबर यायची वाट पाहणं, ही सर्व कामं लोकांची वाचत आहे आणि त्यांच्या सोयीनुसार ते कामं करू शकत आहेत. कारण अनेक नोकरदारांना किंवा व्यावसायिकांना आपल्या कार्याची वेळ आणि बँकेची वेळ यांचा ताळमेळ बसत नाही आणि त्यामुळे त्यांना बँकेची कामं करणं जड जात होतं. तर आता त्यांना जड जात नाही. ते घरबसल्या केव्हाही दिवसभरातून किंवा रात्रीसुद्धा बँकेचे व्यवहार करू शकतात. तर इंटरनेट बँकिंगचे जरी असे अनेक फायदे असले तरीसुद्धा इंटरनेट बँकिंगच्या काही मर्यादा पण आहेत आणि इंटरनेट बँकिंगचा अभ्यास करत असताना इंटरनेट बँकिंगच्या मर्यादांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर त्या मर्यादा कोणत्या आहेत त्याचा विचार आता आपण करूया. तर इंटरनेट बँकिंग सेवा ही इंटरनेटवर आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर अवलंबून आहे आणि या माध्यमांना काही मर्यादा निर्माण होतात आणि त्यामुळे इंटरनेट बँकिंगद्वारे जे व्यवहार केले जातात त्यात अडथळे निर्माण होत असतात. तर त्या मर्यादा कोणत्या आहेत त्यांचा विचार आता आपण करूया. त्यामध्ये इंटरनेट बँकिंगसाठी आवश्यक असणारे इंटरनेट सेवा ही उपलब्ध असणं, पुरेशी असणं आवश्यक आहे. इंटरनेट सेवा जर उपलब्ध नसेल तर हे व्यवहार करता येणार नाही. दुसरा मुद्दा आहे, त्याचप्रमाणे इंटरनेट बँकिंगसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साधनांची उपलब्धता नसेल तर इंटरनेट बँकिंग व्यवहार करता येणार नाही. जर मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर आपल्याकडे नसेल तरीसुद्धा आपण व्यवहार करू शकणार नाही इंटरनेट बँकिंगचा. तर अशा रीतीने इंटरनेट बँकिंगसाठी नेट पुरेसं असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटर, मोबाईल, लॅपटॉप असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा म्हणजे इंटरनेट बँकिंग व्यवहार करण्यासाठी इंटरनेट बँकिंगचे संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. जर मोबाईल आहे, नेट आहे, लॅपटॉप आहे, नेट आहे, पण इंटरनेट बँकिंगद्वारे व्यवहार कसं करायचा हेच ज्ञान नसेल तर व्यवहार करता येणं शक्य होणार नाही. चौथी मर्यादा म्हणजे निरक्षर किंवा अज्ञानी व्यक्ती की जिला वाचता येत नाही तर ती इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने व्यवहार करू शकत नाही. पाचवा मुद्दा, इंटरनेट बँकिंगमधील तांत्रिक अडचणीमुळे मर्यादा होतात. बऱ्याच वेळा नेटचा प्रॉब्लेम हा येत असतो. सहावा मुद्दा, इंटरनेट बँकिंगमुळे झालेल्या व्यवहारांचा लेखी पुरावा उपलब्ध नसतो. सातवा मुद्दा की इंटरनेट बँकिंग प्रणालीत जर बिघाड झाला तर व्यवहाराच्या नोंदी ह्या नष्ट होत असतात. आणि महत्त्वाचं मर्यादा म्हणजे आठवी की इंटरनेट बँकिंगमुळे व्यवहारातील गैरप्रकार व फसवणुकीच्या प्रमाणात वाढ होत असते. इंटरनेट बँकिंगसाठी जो सांकेतिक क्रमांक वापरला जातो तो दुसऱ्यास कळला तर गैरप्रकार होऊ शकतो. आणि कसं आहे की ही माहिती आपण सगळी मोबाईलमध्ये स्टोअर करत असतो, सांकेतिक क्रमांकसुद्धा मोबाईलमध्ये स्टोअर करत असतो आणि मोबाईल जर दुसऱ्याच्या हाती लागला तर सांकेतिक क्रमांकसुद्धा दुसऱ्याला कळण्याची शक्यता असते आणि त्यातून गैरव्यवहार होण्याची शक्यता असते. तर अशा रीतीने इंटरनेट बँकिंगमध्ये मर्यादासुद्धा भरपूर आहे. त्यासाठी खातेधारकाला योग्य प्रशिक्षण, दक्षता व सोयींची उपलब्धता असणं गरजेचं असतं आणि जर हे असेल तरच मर्यादांवर आळा घालता येते. कारण खातेधारकाने दक्षतासुद्धा बाळगली पाहिजे की
आपला सांकेतिक क्रमांक हा कुठेही लीक होणार नाही, आपली माहिती कुठेही लीक होणार नाही याची दक्षता ही खातेधारकाने बाळगणं आवश्यक असतं. तर अशा रीतीने इंटरनेट बँकिंग म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास आपण आता केलेला आहे.